सो लास्ट लेक्चरमध्ये आपण रेंज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिस्कस केलं होतं आणि त्याच्या काही परमिसिबल व्हॅल्यूजच्या जे प्रॉब्लेम्स होते बघा ते आपण डिस्कस करत होतो. ठीक आहे, आता त्यातले काही क्वेश्चन्स आपण काल सॉल्व केले. सो काही रिमेनिंग क्वेश्चन्स आपल्याला डिस्कस करायचे आणि मग त्यानंतर काही प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स आहेत ते पण आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, सो मला असं वाटतं आपण क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 कंप्लीट केला होता, बरोबर ना. 30 डिग्री आला तर लास्टचा आन्सर. सो आता मी घेतोय क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 12 हा कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेटचा आहे. सो त्याची मला थेरी तुम्हाला अगोदर डिस्कस करून द्यायची आहे. सो ते आपला आज नाही होणार पॉईंट. 12 आणि 13 क्वेश्चन नंबर. सो 14 तर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, सो 14पर्यंत आपण आज कव्हर करायचा प्रयत्न करू. सो क्वेश्चन नंबर 8 इज सेम एक्सरसाइज. क्वेश्चन असा आहे, फाइंड द acute angle, find the acute angle such that 5 5 tan square theta plus 3 is equal to 9 sec theta. ओके, आपण काल ऑलरेडी असे काही प्रॉब्लेम सॉल्व केले होते बघा. आता हा क्वेश्चन टॅन आणि सेकच्या फॉर्ममध्ये आहे. तुम्हाला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे तो 90 डिग्रीपेक्षा स्मॉल पाहिजे. ओके, सो इक्वेशन काय दिलं आहे त्यांनी आपल्याला, 5 tan square theta plus 3 इज इक्वल टू 9 sec theta. हे इक्वेशन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. ओके, सो आपल्याला माहिती आहे बघा टॅन आणि सेकमध्ये काय रिलेशन आहे. सो वी हॅव 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो, सेक स्क्वेअर थिटा, बरोबर. देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपण काय पुट करू शकतो, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. सो आपलं इक्वेशन काय तयार होईल मग, 5. ओके, टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय पुट करा तुम्ही इथं, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1, बरोबर, प्लस 3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. सो हे काय होईल, मल्टिप्लिकेशन केल्यावरती 5 सेक स्क्वेअर थिटा मायनस 5 प्लस 3 आणि हा 9 सेक थिटा पण लेफ्ट साईडला घ्या, इकडं आलं तर तो काय होईल, मायनस होईल, इज इक्वल टू 0. ओके, सो वी गेट द इक्वेशन 5 सेक स्क्वेअर थिटा मायनस 9 सेक थिटा. इथं पुढे घेतलं मी त्याला, मायनस 5 प्लस 3 किती, मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके, सो इक्वेशन तयार होतं आहे आपलं. सो क्वाड्रेटिक इक्वेशन आहे सेकच्या टर्ममध्ये. सो 5 इंटू मायनस 2 किती, मायनस 10. सो 2 नंबर मला असे सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 10 आहे, ॲडिशन मायनस 9 आहे. सिंपल आहे. मायनस 10 प्लस 1, बरोबर का. मायनस 10 प्लस 1 इज मायनस 9 आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 10. सो आपलं इक्वेशन तयार होईल 5 सेक स्क्वेअर थिटा मायनस 10 सेक थिटा प्लस 1 सेक थिटा मायनस 2 इज इक्वल टू 0, बरोबर आहे. इथून काय कॉमन निघेल, 5 सेक थिटा मी कॉमन काढला. सो इथं राहिला सेक थिटा मायनस 2, हा 10 आहे, प्लस आता बघा सेम सेक थिटा मायनस 2 कॉमन राहण्यासाठी तुम्हाला काय कॉमन काढावं लागेल, 1. सो सेकंड ब्रॅकेट काय राहिला, सेक थिटा मायनस 2 इज इक्वल टू 0. सो वी गेट, आता काय करा, सेक थिटालाच कॉमन म्हणजे हा जो ब्रॅकेट दिसतो ना त्यालाच कॉमन घ्या, म्हणजे तो काय होईल, सेक थिटा मायनस 2 कॉमन आणि मग काय राहील बाकी इथं 5 सेक थिटा इथं प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे सेक थिटा मायनस 2 इज इक्वल टू 0 और 5 सेक थिटा प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे याचं सेक थिटाची एक व्हॅल्यू माझी 2 झाली आणि दुसरी व्हॅल्यू माझी सेक थिटाची काय होती आहे, 1 तिकडे गेल्यावरती मायनस 1 अपॉन 5, बरोबर. यामध्ये एक व्हॅल्यू त्याची इम्पॉसिबल आहे. कोणती व्हॅल्यू इम्पॉसिबल आहे याच्यामध्ये, यस क्विक, या दोघांमधली एक व्हॅल्यू इम्पॉसिबल आहे. सेक आणि किती, सेक आणि कोसेकच्या व्हॅल्यू -1 आणि +1च्या मध्ये येत नाही. -1 आणि +1 काल मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे बघा. सेक आणि कोसेकच्या व्हॅल्यू -1 आणि +1च्या मध्ये येत नाही.
येतं लक्षामध्ये. आणि -1/5 म्हणजे किती, हा जर मी याला पॉईंटमध्ये काढलं तर किती होईल, -0.2 होईल, बरोबर. -0.2 हा -1 आणि +1च्या मध्ये आला, म्हणजेच ही व्हॅल्यू पॉसिबल नाही आहे. दॅट इज सेक थिटा इज इक्वल टू -1/5 इज नॉट पॉसिबल. ओके ना. सेक थिटाची ती रेंजच नाही आहे बघा त्या व्हॅल्यूंची. ओके. सो पॉसिबल व्हॅल्यू कोणती आपली, देअरफॉर पॉसिबल व्हॅल्यू ऑफ सेक थिटा इज इक्वल टू 2. ओके. मग आता मला सांगा सेकची व्हॅल्यू 2 कोणत्या अँगलला आहे, कारण मला अँगल काढायचा आहे. येस एनिवन, सेकची व्हॅल्यू 2 कोणत्या अँगलला आहे, 60 डिग्री. अभ्यास करत नाही तुम्ही. आन्सर आलं 60 डिग्री. सेकची व्हॅल्यू 2 आहे 60 डिग्रीला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. फाइंड sin theta such that 3 cos theta plus 4 sin theta, 3 cos theta plus 4 sin theta is equal to 4. ओके. 3 cos theta plus 4 sin theta is equal to 4 दिलाय तुम्हाला, आणि इथं मला काय फाइंड आउट करायचं आहे, sin theta फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो इक्वेशन मी थोडंसं सिम्प्लिफाय करतो अगोदर, क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये आलं पाहिजे. सो 3 cos theta प्लस 4 sin theta इज इक्वल टू 4, हे मला इक्वेशन गिवन आहे. सो मी सोल्युशन स्टार्ट करतो आता. सो 3 cos theta ला मी लेफ्ट साईडलाच ठेवलं, आणि 4 sin theta ला मी घेतलं लेफ्ट साईडला. इकडं आल्यावरती तो मायनस होईल, 4 - 4 sin theta. ओके. सो 3 cos theta इज इक्वल टू 4ला जर मी कॉमन काढलं तर हा झाला 1 - sin theta. ठीक आहे. आता काय करा, स्क्वेअरिंग करा बोथ साईडची. क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं ना, म्हणजे स्क्वेअर पाहिजे आपल्याकडं. सो इथं मी करतोय स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. हां, स्क्वेअर केल्यावरती काय होईल, 3 cos थीटाचा स्क्वेअर झाला 9 cos स्क्वेअर थिटा, 4चा स्क्वेअर 16, आणि इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर तयार होईल 1 - sin theta ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. सो 9 cos स्क्वेअर थिटा ॲज इट इज 16 इन ब्रॅकेट 1 - sin स्क्वेअर थिटा, 1चा स्क्वेअर 1 मायनस 2ab म्हणजे 2 sin थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा. ओके. आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची बघता का तुम्ही वरती, आपल्याला sin थिटा काढायचा आहे. म्हणजे पूर्ण इक्वेशन मी कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, साईनमध्ये कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे ना. सो साईनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तर cos स्क्वेअर थिटाला कसं लिहू शकता तुम्ही, हा 9. ओके. ही व्हॅल्यू तुमची 9ची आहे. सो 9 ऑलरेडी इथं लिहिला मी ॲज इट इज. cos स्क्वेअर थिटा तुम्ही कसं लिहू शकता, 1 - sin स्क्वेअर थिटा, बरोबर करेक्ट. cos स्क्वेअर थिटा काय असतो, 1 - sin स्क्वेअर थिटा बाय युजिंग आयडेंटिटी फॉर्म्युले. हा 16ने मी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो, 16 × 1 16 मायनस 16 × 2 32 sin थिटा. ओके. प्लस 16 sin स्क्वेअर थिटा. आता इथं 9ने पण मल्टिप्लाय करा, 9 × 1 9 मायनस 9 sin स्क्वेअर थिटा. ठीक आहे. इज इक्वल टू इथं हे ॲज इट इज 16 - 32 sin थिटा प्लस 16 sin स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता काय करा, सगळ्या टर्म्स एका बाजूला घ्या, सगळ्या टर्म्स मी राईट साईडला घेतो. ओके. इथं कोण आहे, 16 sin स्क्वेअर थिटा आहे, -9 इकडे येऊन काय होईल, +9 होईल, +9 sin स्क्वेअर थिटा. त्यानंतर इथं आहे -32 sin थिटा ॲज इट इज. ओके. त्यानंतर इथं नंबर आहे +16. ओके. आणि इकडं हा +9 इकडे येऊन काय होईल, -9 इज इक्वल टू 0. सगळे टर्म्स मी एका बाजूला घेतले, म्हणजे हे दोघांना मी काय केलं, या दोघांची मी साईड चेंज केली. सो -9चा +9 झाला, 9 sin स्क्वेअर थिटा, आणि हा जो +9 होता तो इकडे येऊन -9 झाला. ओके. सो माझं क्वाड्रिक इक्वेशन काय तयार होईल आता, 16 + 9, 16 + 9 किती झाला, 25 sin स्क्वेअर थिटा. ओके. मायनस 32 sin थिटा प्लस 16 - 9 किती, 7 इज इक्वल टू 0. 25 आणि 7चं मल्टिप्लिकेशन किती येतं बघा, 25 7 जा
175 है ना. सो 2 नंबर मला असे सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 175 आहे, ॲडिशन -32 आहे. -25 -7 -25 -7 तेच 2 नंबर करेक्ट. -25 -7. सो मग आता आपलं इक्वेशन काय तयार होईल आहे. देअरफॉर 25 sin स्क्वेअर थिटा मायनस 25 sin थिटा मायनस 7 sin थिटा प्लस 7 इज इक्वल टू 0. ओके, पहिल्या दोघांमधून कॉमन काय निघेल 25 sin थिटा कॉमन. सो इथं राहिला sin थिटा -1. ओके, इथं -7 कॉमन काढावं लागेल, त्यावेळेस ब्रॅकेटमध्ये काय राहील sin थिटा -1 इज इक्वल टू काय 0. आता तो ब्रॅकेटच कॉमन घ्या. sin थिटा -1 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आला 25 sin थिटा -7 इज इक्वल टू काय झाला 0 झाला. ठीक आहे, म्हणजे इथं 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन माझं 0 येत आहे. म्हणजेच एकतर sin थिटा -1 इज इक्वल टू 0 असेल किंवा sin थिटा 25 sin थिटा -7 इज इक्वल टू 0 असेल. सो sin थिटाची माझी पहिली व्हॅल्यू आली sin थिटा इज इक्वल टू 1 और इथं sin थिटा इज इक्वल टू काय येईल -7 तिकडे जाऊन +7 होईल 7/25. ओके, एक व्हॅल्यू माझी sin थिटा इज इक्वल टू 1 आहे आणि दुसरी व्हॅल्यू माझी sin थिटा इज इक्वल टू 7/25 आहे. मला सांगा या दोन्ही व्हॅल्यू पॉसिबल आहे का रे, का इथली एखादी व्हॅल्यू इम्पॉसिबल आहे. चेक करा व्यवस्थित. साइनची रेंज काय असते, हां रेंज ऑफ sin थिटा किती -1 to 1 -1 to +1 असते रेंज. बरोबर बरोबर. मला दोन्ही नंबर सांगा, मला दोन्ही नंबर आपले -1 to 1 च्या मध्ये आहे का. हा तर डायरेक्ट 1 आला, सो इट्स करेक्ट. 7/25 किती येतो रे नंबर लाईन. 7/25 हा नंबर लाईन वरती फक्त मला सांगा -1 to 1 च्या मध्ये येईल का 7/25. येस येस, कारण तो 0 पॉईंट मध्ये येतोय ना. बरोबर ना. 0 पॉईंट जर तुम्ही घेतला तर 25 2 चा 50 0.2 समथिंग येईल तो. बरोबर. हा, सो 0.2 समथिंग काहीतरी आला म्हणजे तो -1 to 1 च्या मध्ये येतोय. सो दोन्ही सुद्धा नंबर पॉसिबल आहे आता. ओके, सो आपल्याला जे sin थिटा विचारलं होतं ना, तर sin थिटाची व्हॅल्यू काय देणार तुम्ही मग sin थिटा इज इक्वल टू 1 और 7/25, कारण दोन्ही पण आन्सर पॉसिबल आहेत, कारण दोन्ही व्हॅल्यू आपल्या रेंजमध्ये येतात साईनच्या. ओके, समजला क्वेश्चन हा. इथं मी अगोदर क्वाड्रेटिक इक्वेशन तयार केलं साईनच्या फॉर्ममध्ये आणि मग व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. हा होता आपला क्वेश्चन नंबर 9. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 है, इफ कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इज इक्वल टू 5, then evaluate sec theta. Then evaluate sec theta. तुम्हाला sec theta फाइंड आउट करायचा आहे याच्यामधून. ओके, सो काय दिलं माहिती का आपल्याला याच्यामध्ये, आपल्याला एक इक्वेशन दिलंय कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इज इक्वल टू 5. हे समजा आपलं इक्वेशन 1 आहे. ठीक आहे. ओके, आता ह्या दोघांमध्ये एक इक्वेशन आपल्याला माहिती आहे. वी हॅव काय फॉर्म्युला आहे तो 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे करेक्ट. म्हणजेच मी जर कॉटला जर राईट साईडला पाठवलं तर काय होईल 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. करेक्ट. समजा मी साईड चेंज करून घेतली इथं, सो हे होईल कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती, इज इक्वल टू काय होईल 1 होईल. बरोबर का. आता हा कोणत्या फॉर्ममध्ये येईल कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे. ओके, सो आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. असं जर असेल तर ते काय होतं आहे ए मायनस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी सेकंड ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, हा फॉर्म्युला मला इथं अप्लाय करायचा आहे. सो याच्यामध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी सेकंड ब्रॅकेटमध्ये.
ठीक आहे, हा फॉर्म्युला मी इथं अप्लाय करतोय. सो हा जो फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहे याच्यामध्ये, तो ए ची व्हॅल्यू आहे कोसेक थिटा, बी ची व्हॅल्यू आहे कॉट थिटा. ओके, सो काय तयार होईल बघा इथं, मग कोसेक थिटा मायनस कॉट थिटा पहिला ब्रॅकेट, बरोबर. दुसरा ब्रॅकेट काय होईल, कोसेक थिटा ए मायनस बी, ए प्लस बी ना. सो कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू किती, 1. त्यापैकी तुम्हाला कोसेक थिटा प्लस कॉट थिटाची व्हॅल्यू माहिती आहे, गिवन आहे बघा. बघा इक्वेशन 1, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा किती आहे, 5. सो इथं मी पुट करतो त्याला. ठीक आहे, सो कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इंटू 5 इज इक्वल टू 1. 5ला घ्या राईट साईडला. सो ओके, राईट साईडला घेतल्यावरती काय होईल तिथं, सो हे होईल कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू 1/5 इज इक्वल टू 1/5. ओके, हे झालं माझं इक्वेशन तयार. आता याला मी इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करतो. सो माझ्याकडे 2 इक्वेशन आहे बघा, सायमल्टेनियस इक्वेशन आहे. जसे तुम्ही 10वीला सॉल्व्ह केले ना, एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये सायमल्टेनियस इक्वेशन, हे कोणत्या फॉर्ममध्ये तयार झाले, कोसेक आणि कॉटच्या फॉर्ममध्ये. इथं मायनसवर करे, कोसेक थिटा मायनस कॉट थिटा येतो, हा मायनस. ओके, हां. सो दोन्ही इक्वेशनचं मला काय करायची आता, ॲडिशन करायची आहे. सो ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, पहिलं इक्वेशन काय आहे आपलं, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू 5 आहे, प्लस दुसरं इक्वेशन काय आपलं, कोसेक थिटा मायनस कॉट थिटा इज इक्वल टू काय आहे, 1/5 आहे. सो दोघांची आपण काय करतो, इथं ॲडिशन करून राहिलो. सो इथलचा प्लस कॉट थिटा मायनस कॉट थिटा कॅन्सल झाला, कोसेक थिटा प्लस कोसेक थिटा किती, 2 टाइम्स कोसेक थिटा इज इक्वल टू, इथं 5 प्लस 1/5 करा ॲडिशन, किती झाली, 5 मल्टिप्लिकेशन 25 प्लस 1 26/5, बरोबर. ही व्हॅल्यू कोणाची येऊ राहिली आपली, दिस इज द व्हॅल्यू ऑफ 2 कोसेक थिटा. मग मला सांगा कोसेक थिटा इज इक्वल टू काय होईल रे, कोसेक थिटा झाला 26/5 आणि हा जो 2 होता इकडं मल्टिप्लाय, ह्या बाजूला येऊन काय होईल तो डिवाइड. सो दिस इज 13/5. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ कोसेक थिटा. आपल्याला कोसेक थिटाचं विचारला होता का क्वेश्चन, काय आपला नाही. आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलंय सेक थिटा फाइंड आउट करायचा आहे. ओके, इथं कोणती व्हॅल्यू आली, कोसेकची आली आहे. सो सेक फाइंड आउट करण्यासाठी मी वापरतो आता बेसिक ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे, सो बेसिक ट्रिग्नोमेट्री मला इथं वापरायची आहे. सो इथं मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो. मला सांगा रे, कोसेक थिटा जर 13/5 आहे तर साइन थिटा किती, 12/5. साइन कोसेक आहे 5/13. 5/13. करेक्ट, 5/13. ठीक आहे, समजा हा ट्रायंगल ABC आहे. ओके, कारण साइन हा कोसेकचा रेसिप्रोकल असतो. इथं थिटा घेतला मी. साइनचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो थिटाची अपोजिट साइड इथं आहे 5 आणि हा AC आहे तुमचा हायपोटेनस, हा झाला 13, बरोबर. सो हा 5 हा 13. सो रिमेनिंग साइड किती येईल रे, 13चा स्क्वेअर 169 मायनस 5चा स्क्वेअर 12. बरोबर 144. 144चा स्क्वेअर रूट किती, 12. सो ही साइड 12 येणार आहे. मला काय विचारलं आहे, मला आन्सर काय काढायचं आहे प्रॉब्लेमचं, सेक थिटा काढायचं आहे. देअरफॉर सेक थिटाचा फॉर्म्युला काय असतो, हायपोटेनस अपॉन ॲडजस्टंट साइड. हायपोटेनस किती आहे 13, ॲडजस्टंट साइड किती आहे 12. हे झालं माझं फायनल आन्सर. समजलं का रे प्रॉब्लेम. मी हा क्वेश्चन सॉल्व केला सायमल्टेनियस मेथडने. ओके, सो एक इक्वेशन तुम्हाला दिलं होतं, कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू 5. दोघांमधलं रिलेशन मला माहिती आहे. इथून मी सेकंड इक्वेशन तयार केलं, दोघांची ॲडिशन केली, मला कोसेक थिटा भेटला. म्हणजे एक जरी ट्रिग्नोमेट्री भेटली तर तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता, एवढं सिंपल आहे. ओके, सो बुकमध्ये आहे ना सॉल्व्ड प्रॉब्लेममध्ये एक असाच प्रॉब्लेम आहे, असा इक्वेशन दिलेला. ओके, टेक्स्टबुकमध्ये. सो तेवढा तुम्ही काय करायचं आहे, होमवर्क म्हणून सॉल्व करा आणि मला सेंड करा. ओके ना, या टाईपचा. तुम्हाला समजला क्वेश्चन काय आहे, एक इक्वेशन दिलेलं असेल तिथं मला असं वाटतं सेक आणि टॅनचा क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला सेक आणि टॅनमध्ये रिलेशन माहिती आहे, 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सेम ह्या मेथडने सॉल्व करा आणि मला तुम्ही आन्सर पाठवू शकता. ओके, आता क्वेश्चन नंबर 11.
क्वेश्चन नंबर 11 आहे, इफ कॉट थिटा इज इक्वल टू, हा सिंपल क्वेश्चन आहे बरं का रे, या टाईपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. इफ कॉट थिटा इज इक्वल टू 3/4 अँड थिटा लाईज बिटवीन पाय टू 3π/2, then find the value of the value of 4 cosec theta plus 5 cos theta. 4 cosec theta plus 5 cos theta ही व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. ह्या टाईपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे. तुम्हाला मी हा क्वेश्चन ॲज अ होमवर्क वगैरे म्हणून काही दिला नव्हता ना, म्हणजे आपण मग सॉल्व्ह करू. नाही. ओके, सो सॉल्व्ह करू आपण याला. सो काय गिवन आहे बघा आपल्याला, कॉट थिटा इज इक्वल टू 3/4 आहे. ठीक आहे, आणि आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे सांगा? थर्ड क्वाड्रंट. करेक्ट, थर्ड. आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं रे? टॅन आणि कॉट. टॅन आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट, बरोबर. ओके, सो पुन्हा मी बेसिक ट्रिग्नोमेट्रीने जातोय. आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज लागणार आहे? मला 2 व्हॅल्यूज काढायचे, एक कोसेक थिटा आणि दुसरी कॉस थिटा. ओके, समजा हा ट्रायंगल लिहिला मी ABC, इथलचा अँगल आहे माझा थिटा. कॉटचा फॉर्म्युला काय असतो? ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. सो ही साइड 4 आहे, ही साइड 3 आहे, तर हायपोटेनस किती येईल रे याचा? 5. करेक्ट, 5. ओके, मला कोणत्या 2 व्हॅल्यू काढायची या ट्रायंगल वरून? कोसेक थिटा आणि कॉस थिटा. ओके, सो सांगा मला मग कोसेक थिटा इज इक्वल टू काय येईल? कोसेकचा फॉर्म्युला काय असतो? कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल आहे. साईनची व्हॅल्यू काढा, त्याचा रेसिप्रोकल करा. सांगा डायरेक्ट व्हॅल्यू सांगा मला. कोसेक थिटाची व्हॅल्यू काय येईल ह्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये? 3/4. 3/5. 3/5 ही व्हॅल्यू झाली साईनची, बरोबर ना? अपोजिट साइड अपॉन 5/3. 5/3. 5/3 हायपोटेनस अपॉन, अरे हे बघा साइन थिटाची व्हॅल्यू काय येतं? 3/5 आहे, बरोबर ना? सो त्याचा रेसिप्रोकल असतो कोसेक थिटा. सो कोसेक थिटा झाला 5/3. आता मला सांगा कॉस थिटा काय येईल? कॉसचा फॉर्म्युला काय आहे? 4/5. येस, 5. 4/5. आपण तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये येईल. तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतात. सो या दोन्ही व्हॅल्यू कशा असतील मग? मायनस. ठीक आहे, -5/3 -4/3. सो आपल्याला कोणतं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये 4 कोसेक थिटा. ती इक्वेशन लिहितो मी. 4 कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा इज इक्वल टू, करा व्हॅल्यूज पुट. 4 कोसेक थिटाची व्हॅल्यू किती आहे? -5/3. बरोबर चालू येणार आहे? कोसेक थिटाची व्हॅल्यू बरोबर दिली का आपण? कॉट थिटा काय असतो? ॲडजस्टंट साइड अपॉन, येस, आपण कॉट थिटा चुकीचा लिहिला, त्यामुळे आहे ना हे आन्सर. एक मिनिट, मी पूर्ण रब करतो याला. आपण कॉट थिटा चुकीचा लिहिला रे. ओके, कॉट थिटा त्याची व्हॅल्यू मी रॉंग लिहिली होती इथं. ABC. ओके, हा समजा थिटा आहे. हां सांगा आता. कॉटचा फॉर्म्युला असतो ॲडजस्टंट साइड अपॉन अपोजिट साइड. ॲडजस्टंट साइड मी इथं बरोबर, म्हणजे मी बोलताना बरोबर लिहिलं, पण इथं लिहिताना मी 4 लिहिलं, आज झालं ते. ओके, सो कॉट थिटा इज इक्वल टू ॲडजस्टंट साइड अपॉन अपोजिट साइड 3/4. सो हायपोटेनस 5. ठीक आहे, सो इथं तुमचा काय येणार आहे आता? कोसेक थिटा. कोसेक थिटा हा काय असतो? साइन थिटाच्या रेसिप्रोकल. साइन थिटा येईल इथं 4/5. मग कोसेक थिटा किती होईल? -5/4. कारण आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलं की आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आहे. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काय येईल? ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. सो -3/5. ओके, ह्या व्हॅल्यूज आहेत माझ्या. सो आता आपल्याला फाइंड आउट करायचं इथं 4 कोसेक थिटा प्लस 5 कॉस थिटा इज इक्वल टू, सो इथं 4 कोसेक थिटाची व्हॅल्यू पुट करा, -5/4 प्लस 5 कोसेक थिटाची व्हॅल्यू पुट करा, -3/5. ओके,
सो इथलचा 4 4 कॅन्सल, इथलचा 5 5 कॅन्सल. सो काय राहिला, इथं राहिला -5 प्लस मायनस मायनस, इथं राहिला -3 -5 -3 किती आलं फायनल आन्सर आपलं -8. -8 इज द आन्सर. ओके, समजलं ना काय रॉंग झालं तर मी कॉट थिटाचा फॉर्म्युला आहे ना इथं 4 झालता माझ्याकडून, ॲडजस्टंट साईडला 4 दिला मी, म्हणजे उलटा दिला थोडक्यात. ओके, सो इथं मला कॅल्क्युलेशन करतानाच कळालं की आपण रॉंग झालो. ओके, सो आता क्वेश्चन नंबर 11. ओके, 12 आणि 13 पोलार कॉर्डिनेट आणि कार्टेशियन कॉर्डिनेट आहे, त्याची थिअरी अजून आपली व्हायची बाकी आहे. सो ते झाल्यावरती आपण त्याला सॉल्व करू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पहिली आहे साइन 19 π/3. फर्स्ट साइन 19 π/3. ओके, आता ह्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या तर क्वाड्रंट सिस्टीमने फाइंड आउट करायच्या. बरोबर, क्वाड्रंट सिस्टीम आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पण स्टडी केलेली आहे आणि ट्रिग्नोमेट्रीच्या स्टार्टिंगला पण आपण स्टडी केलं आहे. आता 19 π/3 अगोदर हा अँगल कशामध्ये कन्वर्ट करा, अगोदर मला हा अँगल कन्वर्ट करायचा आहे डिग्रीमध्ये. ओके, सो इथं मी आन्सर आता स्टार्ट केलं. आपल्याला दिलेला अँगल किती, हा 19 π/3 हा अँगल आहे. याला मला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डिग्रीमध्ये, कारण π/3 आला म्हणून हा काय झाला, रॅडियन झालेला आहे. ओके, सो मला डिग्रीमध्ये लिहिताना सो थिटा इन डिग्री इज इक्वल टू 19 π/3. याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल रे, 180/π. बरोबर, कन्वर्ट हां, तर हा डिग्रीमध्ये येईल मग. सो त्याचा पाय आणि हा पाय काय झाला, कॅन्सल. सो 19 × 18/3. बरोबर, इथं 3 6 18, काय राहिला इथं 19 × 6. एक मिनिट, काहीतरी होतंय का माझ्याकडून. 19 π/3 114. सर ते 60, तुम्ही फक्त 6 ठेवलंय. हां, इथं 60 0 राहिला. बरोबर, मी तरी म्हणलं काहीतरी होतंय आपल्याकडून. सो 19 × 16 ना. सो हा अँगल किती होतोय, 1440. बरोबर का, अँगल झाला सर 1140. 114. हा 1140. एक मिनिट, 1140. असा अँगल येतोय आपला. थिटा इज इक्वल टू 1140. आता हे बघा, हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल तो आपल्याला बघायचा आहे. आता मी इथं क्वाड्रंट सिस्टीम ड्रॉ करतोय. सांगा रे मला अँगल. फर्स्ट क्वाड्रंट इथं आला 0, फर्स्ट मध्ये येतोय का. ओके, इथं 90, इथं 180, इथं किती असतो रे परत 270. 0 नंतर पुढचा अँगल किती येतो 360. बरोबर, एक सायकल ज्यावेळेस कंप्लीट होईल ना त्यावेळेस आपला अँगल असतो 360. मी ही लाईन थोडीशी स्मॉल ड्रॉ करतो म्हणजे मला अँगल दाखवता येतील. अगोदरचा अँगल 0 होता, इथं अँगल 180 आहे. ज्यावेळेस एक सायकल कंप्लीट होईल ना त्यावेळेस अँगल येतो 360. बरोबर, ज्यावेळेस सेकंड सायकल कंप्लीट होईल त्यावेळेस अँगल किती येतो 720. तिसरी सायकल ज्यावेळेस कंप्लीट होईल बघा त्यावेळेस अँगल येतो 1080. बरोबर, ज्यावेळेस चौथी सायकल कंप्लीट होईल बघा त्यावेळेस अँगल किती येईल 1440. बट आपला अँगल कुठं आहे बघा 1080 पेक्षा थोडासा मोठा आहे. बरोबर ना, 1140 आला. मग 1080 आणि आपला गिवन अँगल आहे 1140. करेक्ट. मग आता मला दोन्ही कम्पेअर करून सांगा. म्हणजे इथं ज्यावेळेस तुम्ही 3 सायकल कंप्लीट केले ना त्यावेळेस तुमचा अँगल किती आला, हा 1080 आला. आणि गिवन अँगल आहे 1140. म्हणजे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल रे, फर्स्ट क्वाड्रंट. कसं करायचं माहिती आहे का. नाही तर जर तुम्हाला समजत नसेल ना तर 1080 याच्यामध्ये जर मी 90 ॲड केले ना, 90 ॲड केल्यावरती किती होईल तो अँगल 1170 होईल. बरोबर, 1170. सो इथलचा अँगल माझा 1170 येणार आहे. आणि आपला 1140 आपल्याला माहिती आहे कुठं येतो 1080 आणि 1170च्या मध्ये. म्हणजे आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आलो, पहिल्या क्वाड्रंटमध्ये. ओके, सो इथं मी क्वाड्रंट सिस्टीम ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे. इथं 3 सायकल कंप्लीट झाल्या सपोज, आणि हा मी इथं आर्म ड्रॉ केला.
आता आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे, सो पहिल्या क्वाड्रंटमध्ये असल्यावरती सगळे व्हॅल्यू माझ्या स्टँडर्ड येतात, बरोबर. म्हणजे इथलचा जो अँगल आहे ना माझा, ऑलवेज लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सायकल कंप्लीट करून पुन्हा त्या ॲक्सिसवरती येतं ना, त्यावेळेस तो अँगल किती असतो आपला, परत 0 असतो. बरोबर. मग मला सांगा 1080च्या पुढं किती ॲड केल्यावरती 1140 येईल रे? 60. म्हणजे हा किती झाला अँगल तुमचा, 60 डिग्री झाला. समजलं का सगळ्यांना काय केलं मी? 1080, 360, 720 हे सगळे कुठे येतात, 0 वरतीच येतात, बरोबर. म्हणजेच आपल्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला येतात. सो काय करायचं माहिती आहे का, याच्यामध्ये जो काही इथं सायकल कंप्लीट झाली ना, याच्यानंतर अँगल रिपीट होत असतात आपले अँगल किंवा व्हॅल्यूज. म्हणजे 1080 जरी आला ना, तर तुम्हाला 0च घ्यायचा आहे तो. बट तुमचा गिवन अँगल किती आला होता डिग्रीमध्ये, 1140 आला होता, बरोबर आहे. आणि इथं सायकल कंप्लीट झाली ती, तो अँगल किती आहे, 1080. म्हणजे तुम्ही 1080 पासून किती पुढे चाललेत, बरोबर. सो 1080 पासून 1140 आहे ना, तो 60 डिग्री येतोय. म्हणजेच जर तुम्ही याला 0 कन्सिडर जर केलं तर पुढचा अँगल तुमचा किती होईल, बरोबर 60 डिग्री होईल. किंवा मग जे बेसिक ट्रिग्नोमेट्री आपण वापरतोय ना, तीच तुम्हाला करावं लागेल. हा 1080, हा 1140, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा एक्स ॲक्सिसवरती. पण पहिल्या क्वाड्रंटमध्ये याची गरज पडत नाही आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये तुम्ही डायरेक्टली याला 0 कन्सिडर करा. कोणताही अँगल जिथं तुमची इथं सायकल कंप्लीट होती ना, तिथं 0 कन्सिडर करायचा आणि 0 पासून काउंट करा की आपण किती पुढे चाललोय आता, बरोबर आहे. सो 1080 पासून 1140 साठी 60 डिग्री आपण पुढे चाललो, म्हणजे तोच माझा अँगल झाला. मग आता आन्सर लिहिताना कसं लिहिणार तुम्ही, लिहिताना साइन 19π/3 लिहायचा. साइन 19π/3 त्याला तुम्ही कन्वर्ट केलं बघा. साइन 19π/3 म्हणजे चुकीच झाला अँगल, साइन 60 झाला. ओके, हा डिग्रीमध्ये आहे, आज वाटलं तर रॅडियनमध्ये आहे. ओके, वाटलंच तुम्हाला जर इथं जर रॅडियनमध्ये लिहायचं असेल तर रॅडियनमध्ये लिहा. साइन 60 हा रॅडियनमध्ये किती असतो रे, 60 डिग्री रॅडियनमध्ये असतो π/3. 60 डिग्री म्हणजेच किती, तो π/3 रॅडियन. ओके, मी तुम्हाला पाठ करायला लावलेला आहे काय, स्टँडर्ड व्हॅल्यू 60 ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. आता मला सांगा साइन π/3 ची व्हॅल्यू किती, साइन 60 किती, √3/2. √3/2. सो √3/2 इज द आन्सर. आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये, सो व्हॅल्यू काय राहील, पॉझिटिव्ह राहील. समजलंय. ओके, 1 किंवा 2 मार्काला तुम्हाला विचारतात, काय जास्त डिफिकल्ट नाही आहे. आता सेकंड प्रॉब्लेम आहे cos 1140. आता हा डायरेक्ट cos 1140 आणि वरचं किती आलं तर आपलं कॅल्क्युलेशन 1140 होतं ना डिग्रीमध्ये. येस, सो तिथंच येईल परत. अरे हा, तिथंच तुमचा अँगल येईल परत, त्याच ठिकाणी येईल. फक्त तुम्ही एक्झाममध्ये आन्सर लिहिताना क्वाड्रंट सिस्टीम ड्रॉ करायची, ती मस्ट आहे, नाही ते उगाच तुमचे मार्क कमी करतील थिअरी एक्झामला. ओके, मी डायरेक्ट लिहितो इथं आपला आन्सर. सांगा मग, cos 1140 म्हणजेच किती, cos 60 हां, आणि cos 60 किती असतो रे, 1/2. येस. आता तिसरा प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला, cot 25π/3. ठीक आहे, याला मी डिग्रीमध्ये आधी कन्वर्ट करतो. सो थिटा इथं 25π/3 बरोबर, याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. सो थिटा इन डिग्री इज इक्वल टू 25π/3 इंटू 180/π. सो इथलचा पाय कॅन्सल झाला. 3 6 जा 18. सो 25 इंटू 3 6 जा 18, 0 ला 0, हे झालं बघा 6 बरोबर. 25 इंटू 6 किती रे मुलांनो, 150. आणि वरती एक 0 आहे बरोबर. म्हणजे तुमचा डिग्रीमध्ये अँगल किती झाला, हा 1500 बरोबर का. आता 1500 परत कुठं येईल, सो मी क्वाड्रंट सिस्टीम ड्रॉ करतो इथं. झिरो, एक सायकल कंप्लीट झाल्यावरती किती येईल, 360. सेकंड सायकल 720, थर्ड सायकल 1080, फोर्थ सायकल 1440. येस, 1440 आणि हा 1500.
बरोबर. याच्यात जर मी 90 ॲड केले ना 1440 मध्ये, तर तो किती येईल इथं येईल बघा 90 1530 1530 डिग्री. म्हणजे तुमचा अँगल परत कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आला आहे. बरोबर, करेक्ट करेक्ट. सो तुम्ही त्याला मेजर करता पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून. सो इथून तो इथे येईल बघा ॲप्रॉक्सिमेट. समजा इथं तो अँगल येतोय तुमचा फायनल, मला हा अँगल लागतोय, इथलचा अँगल किती येईल? हा माझा सिम्पल क्वेश्चन आहे. 60 डिग्री. बरोबर, कारण इथपर्यंत तुमचा जो अँगल झाला ना तो ॲक्च्युअलमध्ये किती झालेला आहे? 1500 झालेला आहे. आणि इथं जो आहे ना झिरोला तो किती अँगल आहे तुमचा? 1440 आहे. सो 1440 मध्ये किती ॲड केल्यावर तुम्हाला 1500 भेटतील? 60. येस 60. सो तो अँगल किती आहे? 60. म्हणजेच जे तुम्हाला विचारलं होतं ना इथं, काय विचारलं होतं बघा? कॉट 25 पाय अपॉन 3. कॉट 25 पाय अपॉन 3 म्हणजेच हा किती झाला अँगल? कॉट 60. कॉट 60 म्हणजेच किती असतो तो? पाय बाय 3. ओके, सांगा रे मला कॉट 60 ची व्हॅल्यू किती? 1/√3. 1/√3. करेक्ट, 1/√3. हे झालं माझा आन्सर. आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे, सो आन्सर पॉझिटिव्ह येईल. मी तुम्हाला आहे ना क्विक ह्याच टाईपचे 2 क्वेश्चन देतो. होमवर्क नाही आहे, इथंच सॉल्व्ह करायचे आपल्याला. आपल्याकडे अजून 5-6 मिनटं आहेत. सो मी फक्त 2 क्वेश्चन देतो, मला तुम्ही आन्सर सांगा काय येतील. प्रत्येकाने काढा आन्सर. जस्ट वेट हा, मी तुम्हाला लगेच क्वेश्चन देतो इथं. Eliminate, find the possible values, solve it out, and which of the following is true. करा फाइंड आउट. साइन 495, साइन 495 आणि नंबर 5 सेक मायनस. मायनस असल्यावरती काय करावं लागतं तुम्हाला माहिती ना रे? -855. हां 855. मायनस असल्यावरती तुम्हाला क्लॉकवाईज रोटेशन घ्यायचे. ओके, सो सांगा मला आन्सर काढून आता. साइन 495 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल ते पण सांगा, म्हणजे त्याच्यावरून तुमचं साइन येईल ना आन्सरला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता हे डिग्रीमध्येच ऑलरेडी, तुम्हाला फक्त बघायचं की कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात, तिथून तुम्ही आन्सर काढू शकता. साइन 495 आणि सेक -855. सर पहिलं सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये येते. ओके, आन्सर -1/√2. -1/√2. कसं काय रे? सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो ना? 1/√2. येस, 1/√2. $360 प्लस 90 450 आणि 450 प्लस 90 540. सो तुमचा अँगल इथे येतोय असा. हा थिटा आहे तुमचा 495 सेकंड क्वाड्रंटमध्ये.
इथं समजा मी ए पॉईंट घेतला, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. याला मी एम नाव दिलं. मला हा आतमधला अँगल लागतोय, हा 495 आहे आणि पुढं 540 आहे. 495 मध्ये किती ॲड केल्यावरती 540 भेटेल, तर 45. ओके, सो आतमधला अँगल आपला किती झाला, 45. म्हणजेच जो तुम्हाला विचारला होता ना साइन 495, हाच साइन 45 आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये 1/√2 साइन पॉझिटिव्ह. आता पुढचा विचारला आहे सेक -852. सेकंड क्वाड्रंट √2. सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये सेक पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. हां, मग -√2 येईल का +√2 येईल? -√2 येईल का +√2 येईल? सिंपल क्वेश्चन आहे माझा. सर फोर्थ क्वाड्रंट येईल. फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतोय का? हा. चला मी चेक करतो. निगेटिव्ह असल्यावरती रोटेशन कसं करायचं रे? क्लॉकवाईज. येस, -855 आहे. सो रोटेशन मी असं करतो. हा, इथून चालू केलं क्लॉकवाईज. पहिलं रोटेशन झालं माझं. पहिला अँगल माझा 0 होता. सेकंड सर 360 थर्ड मध्ये येतोय. थर्ड 363 तर किती आला माझा? 720 आला. बरोबर ना? 720 नंतर मला तिसरं रोटेशन कंप्लीट करायची गरज नाही आहे, कारण माझा अँगल आहे 855. मग 720 मध्ये मी जर 90 जर ॲड केले, 90 जर ॲड केले तर इथं काय येतो मग? 810 येतो, 810. आणि 90 जर ॲड केले तर इथं 900 येणार आहे. आणि माझा अँगल किती आहे? 855 आहे. 855 हा 810 आणि 900च्या मध्ये येणार आहे. सो तो थर्ड क्वाड्रंटमध्ये येतो. समजा इथपर्यंत आला तो असा. ओके, हा घेतला मी ओ. इथं समजा एखादा पॉईंट घेतला ए. इथलचा अँगल परपेंडिक्युलर ड्रॉ केला एक्स ॲक्सिस वरती. हा जो ट्रायंगल दिसतोय का तुम्हाला? ठीक आहे, मी पेन नेमकं तोच यूज केला, एकच रेड मार्क करतो मी त्याच्यावरती. हा जो ट्रायंगल तयार झाला ना, या ट्रायंगलच्या आतमधला अँगल लागतो. हे बघा रे, इथलचा हा तुमचा थिटा आहे 855. ओके, क्लॉकवाईज रोटेशनमध्ये. इथून इथपर्यंत गेलं का तुम्हाला 900 भेटेल. 855 मध्ये किती ॲड करावं लागतील तुम्हाला 900 भेटण्यासाठी? तो आपला अँगल आहे आतमधला. किती? 45. म्हणजेच तुम्हाला काय विचारलं होतं? सेक -855. सो इथं लिहितो मी आता, सेक -855 हाच तुमचा किती आला? इथं 45 डिग्री आला. बरोबर. आता निगेटिव्ह आहे म्हणून इथं काही अँगल लिहू नका, मला डायरेक्ट सांगा. म्हणजेच तुम्हाला आन्सर लिहिताना 45चं लिहायचं आहे. सेक 45 किती असतो? सेक 45 असतो √2. आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह? टॅन आणि कॉट. हां, मग सेकची व्हॅल्यू काय येईल? मायनस. ओके, हे झालं आन्सर. ठीक आहे, समजलं का रे? पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं ना आपण अँगल कुठं येतात, काय येतात, नाही का रे? तुम्ही अभ्यास थोडा कमी पडतो असं वाटायला लागलंय मला आता. ठीक आहे, कोण कोण प्रेझेंट आहे? सिद्धी आहे, वैशाली आहे, साक्षी, श्रेयश, गीते, प्रेम, साक्षी, साबले. गीते लगेच गेली, नाव घेतलं. ठीक आहे, चला घ्या ब्रेक 5-1 मिनटं, पुढचं लेक्चर चालू होईल.